नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 4.2 या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे। प्रॅक्टिस सेट 4.2 सॉल्व करण्यापूर्वी पेज नंबर 88 वर जो आपल्याला जीएसटी चेनचा चार्ट दिलेला आहे तो प्रथम आपण समजून घेऊया। एखादी वस्तू कंपनीमध्ये तयार होईल किंवा फॅक्टरीमध्ये तयार होईल। समजा ही फॅक्टरी आहे, येथे वस्तू तयार होते। नंतर तयार झालेल्या वस्तू काय होतील? होलसेलर विकत घेईल, बरोबर आहे। फॅक्टरीमध्ये वस्तू तयार होईल, ती वस्तू होलसेलर विकत घेईल, जास्त क्वांटिटीमध्ये विकत घेईल। आपण एका वस्तूचं उदाहरण घेऊ आणि होलसेलरकडून त्या वस्तू रिटेलर विकत घेईल। म्हणजे ही काय फॅक्टरी आहे, म्हणजे मॅन्युफॅक्चरर कंपनीत वस्तू तयार होईल, उत्पादन करता आहे हा, आणि हा आहे होलसेलर आणि हा रिटेलर आहे। आणि रिटेलरकडून कस्टमर वस्तू विकत घेईल, बरोबर आहे। रिटेलरकडून कस्टमर वस्तू विकत घेईल, हा आहे कस्टमर। समजा एखादी वस्तू कंपनीने तयार केलेली आहे आणि ती पूर्ण कंपनीचा नफा काढून 200 रुपयाला विकत आहे होलसेलरला। आता कंपनीने नफा काढलेला आहे आणि 200 रुपयाला होलसेलरला विकलेली आहे। मग होलसेलरला पण काहीतरी नफा पाहिजे। मग होलसेलर काय करेल, या किमतीमध्ये 100 रुपये ॲड करेल आणि ही वस्तू रिटेलरला 300 रुपयाला विकेल, बरोबर आहे। मग आता रिटेलर काय करेल, त्यामध्ये त्याला नफा पाहिजे म्हणून तो काय करेल, या प्राईसमध्ये समजा 100 रुपये ॲड केले तर कस्टमरला ती वस्तू 400 रुपयाला विकणार आहे। परंतु येथे कोठेच जीएसटी ॲड झालेला नाही आहे, बरोबर आहे। गव्हर्नमेंट काय म्हणते, उत्पादनकर्त्याला म्हणजे कंपनीला गव्हर्नमेंट म्हणते आम्हाला तुम्ही टॅक्स द्यायला पाहिजे। गव्हर्नमेंटला टॅक्स किती द्यावा लागेल? समजा जी वस्तू आहे त्या वस्तूप्रमाणे त्याचे पर्सेंटेज ठरलेलं असते। समजा एखादी वस्तू आहे, या वस्तूला समजा 12% जीएसटी आहे। आपल्या टेक्स्टबुकमध्ये येथे वॉच दिलेला आहे आणि वॉचचा जीएसटी दिलेला आहे 12%। म्हणजे 200 रुपयाला विकलेली आहे, म्हणजे 24 रुपये टॅक्स द्यावा लागेल गव्हर्नमेंटला। 24 रुपये मॅन्युफॅक्चरर गव्हर्नमेंटला टॅक्स देईल, बरोबर आहे। हा काय जीएसटी, कारण 12% रेट आहे। मग 200चे 12% म्हणजे 200चे 12% किती होतील? 24 रुपीज होतील, बरोबर आहे। एवढे रुपये गव्हर्नमेंटला देईल। आता मॅन्युफॅक्चरर काय म्हणतो होलसेलरला, आम्ही तुम्हाला 200 रुपयाला घड्याळ विकत आहोत, परंतु आम्हाला त्यावर टॅक्स पाहिजे। तुम्ही काय करा, समोरच्या पार्टीकडून तो टॅक्स वसूल करा। हे 24 रुपये होलसेलर काय करेल, कंपनीला देईल, बरोबर आहे। म्हणजे 224 रुपयाला ती घड्याळ होलसेलर विकत घेईल, बरोबर आहे। जीएसटी आणि ही प्राईस। आता होलसेलर ही वस्तू 300 रुपयाला विकणार आहे, म्हणजे याच्याकडून पण जीएसटी घेणार आहे। 300 रुपयाचे 12% 36 रुपये होतील, बरोबर आहे। म्हणजे रिटेलर काय करेल, 36 रुपये टॅक्स देईल आणि 300 रुपये प्राईस देईल, म्हणजे 336 रुपयाला ती वस्तू रिटेलरला पडेल, बरोबर आहे। आता रिटेलर काय करेल, आता 400 रुपयाला विकणार आहे, म्हणजे यावर 12% जीएसटी लावेल। प्रत्येक स्टेजला एका वस्तूचा जीएसटीचा रेट जो आहे तोच प्रत्येक ठिकाणी असतो। म्हणजे येथे 12% काय होतील, 48 रुपीज, बरोबर आहे। म्हणजे कस्टमर काय करेल, 48 रुपीज रिटेलरला देईल आणि ही प्राईस देईल, बरोबर आहे। म्हणजे कस्टमरसाठी त्या वस्तूची किंमत किती असेल, 400 आणि 48 म्हणजे 448 रुपीज। एवढ्या किमतीला ती वस्तू कस्टमरला पडेल, बरोबर आहे। 200 रुपयात वस्तू तयार झालेली आहे, परंतु ती कस्टमरपर्यंत येईपर्यंत एवढी प्राईस झालेली आहे। मॅन्युफॅक्चरने काय केलेलं आहे, जो जीएसटी गव्हर्नमेंटला दिलेला आहे तो होलसेलरकडून जमा करून घेतलेला आहे, बरोबर आहे। होलसेलरने काय केलेलं आहे, जो जीएसटी मॅन्युफॅक्चरला दिलेला आहे तोच जीएसटी रिटेलरकडून वसूल केलेला आहे, बरोबर आहे। येथे डिफरन्स किती आलेला आहे, 24 रुपीज पेड केलेले आहेत, परंतु 36 रुपीज येथे जमा झालेले आहेत। म्हणजे 36 मधून हे जमा केलेले आहेत, बरोबर आहे। आउटपुट टॅक्स समोरच्या पार्टीकडून टॅक्स घेतला म्हणजे तो आउटपुट टॅक्स आहे, आणि मागच्या पार्टीला दिला म्हणजे तो इनपुट टॅक्स आहे। म्हणजे येथे काय होईल, हा डिफरन्स किती येणार आहे,
₹12 बरोबर आहे. मग होलसेलर काय करेल, हे ₹12 गव्हर्नमेंटला पेड करेल बरोबर आहे. आता रिटेलर काय करेल, हे ₹48 समोरच्या पार्टीकडून टॅक्स घेतलेला आहे कस्टमरकडून आणि पेड किती केलेला आहे होलसेलरला 36, म्हणजे हे मायनस केले तर रिटेलरजवळ पण हे ₹12 उरतात बरोबर आहे. म्हणजे रिटेलर काय करेल, गव्हर्नमेंटला किती देईल, ₹12 बरोबर आहे. पहा, होलसेलर ₹12, रिटेलर ₹12 आणि मॅन्युफॅक्चरर ₹24, म्हणजे एकूण किती झाले, हे 24 होतील आणि हे 24 म्हणजे ₹48 बरोबर आहे. पहा, हे 24, हे 12 आणि हे 12 तिघांची ॲडिशन ₹48. परंतु हे ₹48 कोणी पेड केलेले आहेत, फक्त कस्टमरने पेड केलेले आहेत त्याच्या खिशामधून बरोबर आहे. हेच ₹48 याप्रमाणे विभागले गेलेले आहेत. तर आता आपल्याला जो समोरच्या पार्टीकडून टॅक्स वसूल केला त्याला म्हणायचं आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स. पहा आता, पहा मॅन्युफॅक्चरने होलसेलरकडून किती टॅक्स घेतलेला आहे, ₹24, म्हणजे या मॅन्युफॅक्चररचा आउटपुट टॅक्स किती आहे, ₹24 बरोबर आहे. आणि इनपुट टॅक्स किती आहे, म्हणजे दिलेला आहे गव्हर्नमेंटला, हा किती आहे 24. इनपुट टॅक्स, दिलेला टॅक्स म्हणजे आपल्या खिशातून दिलेला टॅक्स, तो काय इनपुट टॅक्स. पहा त्यालाच काय म्हणतात, ITC म्हणतात, इनपुट टॅक्स क्रेडिट, ITC. पहा ही जी सबट्रॅक्शन होते याला काय म्हणतात, ITC. इनपुट टॅक्स म्हणजे काय, ITC, हे लक्षात ठेवा. इनपुट टॅक्स. पहा दुसऱ्याकडून टॅक्स घेतला म्हणजे बाहेरून टॅक्स आला म्हणजे तो आउटपुट टॅक्स. होलसेलरचा आउटपुट टॅक्स किती होईल, 36 होईल. परंतु इनपुट टॅक्स म्हणजे स्वतः किती दिलेला आहे, ₹24 बरोबर आहे, हा इनपुट टॅक्स होईल. आता रिटेलरचा आउटपुट टॅक्स किती आहे, ₹48, परंतु इनपुट टॅक्स किती आहे, त्याने दिलेला ₹36. पहा आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स तुमच्या लक्षात आलेला आहे. मग आता हा GST किती दिलेला आहे होलसेलरने, ₹12 बरोबर आहे. हे कसे आलेले आहेत, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स इक्वल टू GST बरोबर आहे. म्हणजे इनपुट टॅक्स म्हणजे काय, ITC. आपल्याला आता फॉर्म्युला मिळालेला आहे, GST पेएबल, म्हणजे GST किती दिलेला आहे, GST पेएबल. पहा होलसेलरने किती GST दिलेला आहे, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. पहा इथे लिहिणार आपण आउटपुट टॅक्स, हा फॉर्म्युला. या फॉर्म्युल्यावरच आपल्याला प्रॅक्टिस सेट 4.2 पूर्ण अवलंबून आहे. आउटपुट टॅक्स मायनस आपण ITC लिहिणार, इनपुट टॅक्स लिहायचं नाही, ITC लिहायचं आहे. पहा GST पेएबल इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC, हा आपला फॉर्म्युला आहे. तुमच्या आता लक्षात आलेला आहे. पहा हा बिझनेसमन आहे, हा पण बिझनेसमन आहे, म्हणजे यांच्यामध्ये जे ट्रान्झॅक्शन झालेलं आहे त्यांना काय म्हणतात, B2B, बिझनेस टू बिझनेस बरोबर आहे. हा पण बिझनेस आहे, हा पण बिझनेस आहे, म्हणजे यामध्ये पण ट्रान्झॅक्शन कोणतं आहे, B2Bचं, बिझनेस टू बिझनेस. परंतु येथे काय आहे, हा कस्टमर आहे आणि हा बिझनेसमन आहे, म्हणजे येथे B2C, म्हणजे बिझनेस टू कस्टमर, हे B2C ट्रान्झॅक्शन आहे, हे B2B, हे पण B2B. पहा हा फॉर्म्युला आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 4.2 सॉल्व करताना वापरायचा आहे. आउटपुट टॅक्स म्हणजे स्वतः दुसऱ्याकडून वसूल केलेला, होलसेलरने वसूल किती केलेला आहे समोरच्याकडून, 36, तो त्याचा आउटपुट टॅक्स. आणि इनपुट टॅक्स म्हणजे स्वतः आपण पेड केलेला, म्हणजे होलसेलरने पेड किती केलेला आहे, 24, हा याचा इनपुट टॅक्स, हा याचा आउटपुट टॅक्स. रिटेलरचा आउटपुट टॅक्स हा आहे 48 आणि इनपुट टॅक्स 36. आता आपण प्रॅक्टिस सेट 4.2 सॉल्व करूया. पहा मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 4.2 मधील पहिला प्रश्न पहा. चेतना स्टोअर नावाचा एक शॉप आहे, त्या शॉपने GST पेड केलेला आहे. किती पेड केलेला आहे, पहा GST पेड, चेतना स्टोअरने GST पेड केलेला आहे ₹1,05,000 एवढा GST पेड केलेला आहे. आणि कलेक्ट केलेला आहे, GST कलेक्ट, किती कलेक्ट केलेला आहे, 1,22,500. तर आपल्याला GST पेएबल बाय चेतना स्टोअर, तर GST किती पेएबल केलेला आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे.
पहा हे चेतना स्टोअर आहे, चेतना स्टोअर. ह्या चेतना स्टोअरने काय केलेलं आहे, जी एस टी पेड केलेला आहे. म्हणजे त्याने खरेदी करताना जी एस टी पेड केलेला आहे. बरोबर आहे. किती केलेला आहे, 1,05,000 रुपीज. परंतु कलेक्ट केलेला आहे म्हणजे समोरच्या पार्टीकडून कलेक्ट केलेला आहे. हा किती कलेक्ट केलेला आहे, 1,22,500. तर आपल्याला जी एस टी फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे हा डिफरन्स. बरोबर आहे. समोरचा पेड केलेला म्हणजे तो काय होईल, आउटपुट टॅक्स. जो कलेक्ट केलेला आहे आउटपुट टॅक्स, हा आहे आउटपुट टॅक्स. आणि जो त्याने स्वतः दिलेला आहे तो काय आहे, इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स त्याला आपण काय म्हणणार, ITC. आता जी एस टी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. जी एस टी पेएबल फॉर्म्युला माहिती आहे, आउटपुट टॅक्स मायनस ITC. पाहायचं सोल्युशन कसं लिहिणार आपण. पहा हे असं लिहायची गरज नाही आहे, फक्त सोल्युशन लिहायचं आपल्याला. फॉर चेतना स्टोअर्स, पहा चेतना स्टोअरसाठी आउटपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स तो किती आहे. आउटपुट टॅक्स म्हणजे काय, कलेक्ट केलेला, दुसऱ्याकडून घेतलेला, 1,22,500. हे येथे रुपीज लिहायचं आहे. आणि इनपुट टॅक्स, इनपुट टॅक्स त्याला आपण काय म्हणतो, ITC. तो किती आहे, रुपीज 1,05,000 रुपीज. आता आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. नाऊ जी एस टी पेएबल, म्हणजे किती जी एस टी पे करायचा आहे त्या चेतना स्टोअरला. म्हणजे जी एस टी पेएबल इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC. व्हॅल्यू पुट करू. यामधून हे मायनस करायचे आपल्याला. आउटपुट टॅक्स 1,22,500 मायनस 1,00,500. 1,22,500मधून 1,05,000 गेले तर काय राहील, 500 कॅन्सल, 1,00,000 कॅन्सल म्हणजे 22,000. बरोबर आहे. रुपीज 22,000. नंतर आपण येथे सेंटेन्स लिहिणार. देअरफॉर जी एस टी पेएबल फॉर चेतना स्टोअर इज रुपीज 22,000. एवढा जी एस टी समोरून घेतलेला आहे, एवढा तिने दिलेला आहे. म्हणजे गव्हर्नमेंटला चेतना स्टोअर किती पेड करेल, हा जो डिफरन्स आहे तेवढा जी एस टी गव्हर्नमेंटला देईल. कारण समोरून जास्त घेतलेला आहे आणि मागे कमी दिलेला आहे. म्हणजे काहीतरी बॅलन्स राहत आहे. ते बॅलन्स म्हणजेच काय, तेवढा जी एस टी पेड करायचा आहे गव्हर्नमेंटला. नेक्स्ट पहा मित्रांनो, दुसरा प्रश्न पण पहिल्या प्रश्नाप्रमाणेच आहे. येथे नजमाने जी एस टी पेड केलेला आहे 12,500. पहा जी एस टी पेड जी एस टी किती आहे पहा, 12,500 रुपीज एवढा जी एस टी पेड केलेला आहे. आणि कलेक्ट जी एस टी कलेक्ट म्हणजे समोरच्या पार्टीकडून गोळा केलेला आहे. कलेक्टेड जी एस टी कलेक्टेड किती आहे, रुपीज 14,750. पहा एवढा जी एस टी कलेक्ट केलेला आहे, एवढा पेड केलेला आहे. पेड केलेला आहे म्हणजे दिलेला आहे, तिने दिलेला आहे म्हणजे हा का होईल, ITC होईल, इनपुट टॅक्स. बरोबर आहे. आणि जी एस टी कलेक्ट केलेला आहे, समोरच्या पार्टीकडून गोळा केलेला आहे म्हणजे काय, आउटपुट टॅक्स. म्हणजे बाहेरून आलेला आहे म्हणजे आउटपुट टॅक्स. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, व्हॉट इज अमाऊंट ऑफ जी एस टी पेएबल. आणि येथे आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट इज दी अमाऊंट ऑफ ITC. पहा ITC म्हणजे काय, जो जी एस टी पेड केला तोच ITC आहे. बरोबर आहे. म्हणजे ITCची व्हॅल्यू किती आहे, 12,500 रुपीज. बरोबर आहे. आणि व्हॉट इज अमाऊंट ऑफ जी एस टी पेएबल. पहा इथे आन्सर लिहिणार आपण. हेअर पहा ITC विचारलेली आपल्याला. हेअर इनपुट टॅक्स म्हणजे काय, ITC. इनपुट टॅक्स ITC रुपीज 12,500 रुपीज. बरोबर आहे. आता
आउटपुट टॅक्स तो किती आहे ₹14,750 तर आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं GST फॉर्म्युला GST पेएबल म्हणजे नजमाला किती GST पेड करावे लागेल आउटपुट टॅक्स मायनस ITC बरोबर आहे। आता आउटपुट टॅक्स किती आहे आपला 14,750 आणि ITC 12,500 पहा ही दोघांची सबट्रॅक्शन एवढी येईल बरोबर आहे एवढे रुपये एवढा टॅक्स भरावा लागेल नजमाला बरोबर आहे पहा देअरफॉर ITC फॉर आपल्याला ITC विचारलेला आहे ITC फॉर नजमा इज ITC किती आहे ₹12,500 and GST payable is GST किती द्यावे लागेल 2250 नेक्स्ट तिसऱ्या प्रश्नामध्ये मित्रांनो 3 पार्टी आहेत आमिर एंटरप्राइज अकबरी ब्रदर्स आणि मयंक फूड कॉर्नर आमिर एंटरप्राइज परचेस्ड चॉकलेट सॉस बॉटल्स अँड पेड GST चॉकलेट सॉस बॉटल खरेदी केलेले आहेत आणि GST पेड केलेला आहे म्हणजे आधीच्या पार्टीला GST किती दिलेला आहे ₹3,800 एवढा GST दिलेला आहे आणि या आमिर एंटरप्राइजेसनं काय केलेलं आहे त्या चॉकलेट बॉटल्स अकबरी ब्रदर्सला विकलेले आहेत आणि अकबरी ब्रदर्सकडून GST किती कलेक्ट केलेला आहे 4,100 किती कलेक्ट केलेला आहे ₹4,100 आणि अकबरी ब्रदर्सनं काय केलेलं आहे या बॉटल्स मयंक फूड कॉर्नरला विकलेले आहेत आणि GST किती कलेक्ट केलेला आहे मयंक फूड कॉर्नरकडून ₹4,500 एवढा GST घेतलेला आहे पहा तर आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे फाइंड अमाऊंट ऑफ GST पेएबल ॲट एव्हरी स्टेज पहा आपल्याला येथे आउटपुट टॅक्स आहे बरोबर आहे आणि इनपुट टॅक्स पण आहे म्हणजे आमिर एंटरप्राइजेसचा आपल्याला GST काढायचा आहे तसेच CGST आणि SGST पण काढायचा आहे येथे अकबरी ब्रदर्ससाठी आउटपुट टॅक्स पण आहे आणि इनपुट टॅक्स पण आहे म्हणजे अकबरी ब्रदर्सचा आपल्याला GST पेएबल काढायचा आहे आणि CGST आणि SGST फाइंड आउट करायचा आहे पहा येथे आउटपुट टॅक्स नाही म्हणून याचा आपल्याला GST काढायचा नाही आहे ह्या दोघांचा काढायचा आहे सोल्युशन कसं लिहिणार आपण फॉर आमिर एंटरप्राइजसाठी हा काय आहे आउटपुट टॅक्स समोरून घेतलेला आहे बरोबर आहे समोरच्या पार्टीकडून हा एवढा आउटपुट टॅक्स पहा आमिर एंटरप्राइजसाठी आउटपुट टॅक्स हा असेल तो घेतलेला आहे त्यानं बरोबर आहे ₹4100 आणि इनपुट टॅक्स किती आहे इनपुट टॅक्स म्हणजे त्याने दिलेला ITC ही अमाऊंट किती आहे ₹3,800 आता GST काढता येईल आपल्याला GST पेएबल GST काय होईल आउटपुट टॅक्स बाहेरून घेतलेला टॅक्स आउटपुट टॅक्स आणि मायनस ITC स्वतः दिलेला टॅक्स आउटपुट टॅक्स एवढा आहे 4100 मायनस 3800 दोघांची सबट्रॅक्शन येणार आहे ₹300 टॅक्स आहे म्हणून रुपीज लिहायचं आहे ₹300 एवढा काय GST आहे बरोबर आहे GST पेएबल मग आपल्याला पुन्हा CGST आणि SGST पण फाइंड आउट करायचा आहे देअरफॉर CGST इक्वल असतो SGST आणि तो किती असतो GSTचे हाफ असतो GST/2 GST आलेला आहे ₹300 दोन भाग करणार आपण म्हणजे प्रत्येक भाग किती जाईल आपला
₹150. म्हणजे CGST किती आहे 150, SGST किती आहे 150. फॉर आमिर एंटरप्राइज, अक्षर लहान लहान लिहित आहे, समजून घ्या तुम्ही. पेड GST किती GST पेड करेल ₹300 अँड CGST इक्वल टू SGST इक्वल टू ₹150. हे आपण आमिर एंटरप्राइजसाठी काढलेलं आहे. याचप्रमाणे याच प्रोसेसने आपल्याला काय काढायचं आहे अकबरी ब्रदर्ससाठी फाइंड आउट करायचं आहे. इथे लिहिणार आपण फॉर अकबरी ब्रदर्स. आउटपुट टॅक्स म्हणजे अकबरी ब्रदर्सने समोरून घेतलेला टॅक्स, समोरच्या पार्टीकडून घेतलेला टॅक्स किती आहे एवढा आहे. म्हणजे तो काय आउटपुट टॅक्स ₹4,500. बरोबर आहे. तर इनपुट टॅक्स म्हणजे ITC तो किती आहे म्हणजे स्वतः दिलेला ₹4,100. GST पेएबल म्हणजे काय होईल आउटपुट टॅक्समधून हा टॅक्स मायनस होईल. तुम्ही येथे फॉर्म्युला याप्रमाणे लिहू शकता. नंतर व्हॅल्यू पुट करायच्यात. 4500 मधून हे मायनस होतील 4100. तर GST किती मिळेल आपल्याला ₹400. बरोबर आहे. हा काय GST पेएबल. बरोबर आहे. आपल्याला CGST फाइंड आउट करायचा आहे. देअरफॉर CGST तसेच SGST यांच्या व्हॅल्यू काय असतील GSTचे हाफ असतील. बरोबर आहे. GST अपॉन 2 लिहिणार आपण. GST किती आहे ₹400 अपॉन 2 म्हणजे ही व्हॅल्यू मिळेल ₹200. अकबरी ब्रदर्ससाठी GST पेएबल किती असेल ₹400 आणि CGST आणि SGST त्याचे हाफ असेल. इथे लिहिणार देअरफॉर फॉर अकबरी ब्रदर्स GST पेएबल is ₹400 and CGST equal to SGST equal to ₹200. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 मलिक गॅस एजन्सी. येथे आपल्याला चंदीगड युनियन टेरिटरी दिलेला आहे. युनियन टेरिटरी म्हणजे UT. येथे आपल्याला ज्याप्रमाणे आपण SGST फाइंड आउट करतो तेथे S ऐवजी आपल्याला UT घ्यायचा आहे. म्हणजे S ऐवजी UT घेणार आपण. UT GST फाइंड आउट करायचा आहे. UT GST आणि CGST फाइंड आउट करायचा आहे. मलिक गॅस एजन्सीने काय केलेलं आहे परचेस केलेले आहेत गॅस सिलेंडर्स आणि टॅक्स किती दिलेला आहे 5% दिलेला आहे आणि अमाऊंट आहे 24,500. म्हणजे परचेस केलेला आहे म्हणजे ITC. परचेस करताना जो टॅक्स दिला असेल तो ITC असेल. बरोबर आहे. इनपुट टॅक्स तो किती आहे 5% आहे आणि अमाऊंट किती आहे 5% ऑफ 24,500 रुपीज. ITC एवढी रक्कम आहे आणि ते सिलेंडर काय केलेले आहेत नंतर विकलेले आहेत आणि त्यावेळेस अमाऊंट आहे 5% ऑफ म्हणजे आउटपुट टॅक्स. म्हणजे आता हा बाहेरून टॅक्स आलेला आहे आउटपुट टॅक्स 5% ऑफ अमाऊंट आहे 26,500. CGST आणि UT GST हे फाइंड आउट करायचे आहेत. दोघांची पर्सेंटेज काढू आणि मायनस करू आपण. याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण सोल्युशन फॉर मलिक गॅस एजन्सी आउटपुट टॅक्स किती होईल 5% ऑफ 26,000. 5% ऑफ 26,500 रुपीज. 5% आहे हे साईन कॅन्सल केलं तर 100ने डिवाइड करावं लागेल.
ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि हे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे, तेवढा टॅक्स होईल. बरोबर आहे. हे 2 झिरो कॅन्सल होतील, हे 2 झिरो कॅन्सल होतील, म्हणजे 5 × 265. हा मल्टिप्लिकेशन इथे रुपीज लिहायचं आहे. आणि इनपुट टॅक्स म्हणजे काय, ITC. ITC किती आहे, 5% ऑफ 24,500. पहा फक्त एवढं इथे लक्षात यायला पाहिजे, ITCची अमाऊंट कोणती आहे आणि आउटपुटची अमाऊंट कोणती आहे. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये हे लक्षात यायला पाहिजे. जो स्वतः दिलेला आहे तो ITC असेल आणि दुसऱ्याकडून जो घेतलेला आहे तो काय असेल, आउटपुट टॅक्स. पहा हे कॅल्क्युलेशन करू. 5/100 × 24,500. पहा हे 2 झिरो कॅन्सल होतील, हे 2 झिरो कॅन्सल होतील, म्हणजे 5 × 245 रुपीज. पहा आउटपुट टॅक्स काढला आपण, इनपुट टॅक्स काढला. आता GST पेएबल काढू. GST पेएबल फॉर्म्युला आउटपुट टॅक्स मायनस ITC. आउटपुट टॅक्स मायनस ITC. पहा आउटपुट टॅक्स एवढा आहे 1325 आणि इनपुट टॅक्स 1225. दोघांची सबट्रॅक्शन, उत्तर मिळेल ₹100. बरोबर आहे. 1325मधून 1225 गेले, ₹100. तर आता GST काढलेला आहे आपण. आता आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे, UT GST आणि CGST. पहा नाऊ CGST इक्वल टू, एस ऐवजी आपल्याला UT घ्यायचं आहे, कारण ते संघराज्य आहे, युनियन टेरिटरी आहे, म्हणून UT घ्यायचं आहे. एस ऐवजी UT GST इक्वल टू GSTचे हाफ. बरोबर आहे. GST आपण फाइंड आउट केली, ₹100. GST आलेला आहे 100/2 म्हणजे काय येईल, ₹50. देअरफॉर मलिक गॅस एजन्सी GST पेएबल is ₹100 and CGST equal to UT GST equal to ₹50. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, मेसर्स ब्युटी प्रोडक्ट्स. पहा एक शॉप आहे, मेसर्स ब्युटी प्रोडक्ट्स. या शॉपने काय केलेलं आहे, 6,000 रुपयाची खरेदी केलेली आहे, 6,000 रुपीज खरेदी केलेली आहे. परंतु या खरेदीच्या 18% एवढा टॅक्स भरलेला आहे, म्हणजे 18% ऑफ 6,000 म्हणजे एवढा टॅक्स पेड केलेला आहे. आणि नंतर या मेसर्स ब्युटी प्रोडक्ट्सने काय केलेलं आहे, हे प्रोडक्ट्स 10,000 रुपयाला विकलेले आहेत. 6,000 रुपयात खरेदी केलेत आणि विकलेले आहेत 10,000 रुपयाला, 10,000ला सोल्ड केलेले आहेत. तर यावेळेस GSTचा रेट काय असेल, रेट सारखाच असतो. प्रोडक्ट जर सारखा असेल तर रेट पण सारखाच असतो, म्हणजे 18% ऑफ 10,000 एवढा काय होईल, GST होईल. बरोबर आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, व्हॉट आर द अमाऊंट ऑफ CGST आणि SGST. CGSTची अमाऊंट किती असेल आणि SGSTची अमाऊंट किती असेल. पहा या दुकानदाराने जी खरेदी केलेली आहे आणि टॅक्स भरलेला आहे तो काही कस्टमरला सांगणार नाही, म्हणजे कस्टमरला एवढ्या अमाऊंटचा एवढ्या पर्सेंटने टॅक्स द्यावा लागेल. बरोबर आहे. तर पहा व्हॉट आर द अमाऊंट्स ऑफ CGST आणि SGST शोन इन दी टॅक्स इनवॉइस इशूड. पहा जो टॅक्स इनवॉइस इशू केलेला असेल त्यामध्ये CGST आणि SGST यांची अमाऊंट काय असेल. टॅक्स इनवॉइस म्हणजे जे बिल दिलेलं असेल, या शॉपने जे बिल दिलेलं असेल या अमाऊंटवर, तर CGST आणि SGST काय असेल. कारण यांचं बिल आपल्याला मिळणार नाही, कारण हे शॉप आहे,
यांनी एवढ्यामध्ये खरेदी केलेली आहे ती काही कस्टमरला सांगणार नाहीत, बरोबर आहे. परंतु एवढ्या अमाऊंटवर किती टॅक्स आहे तो आपल्याला काढायचा आहे, CGST आणि SGST. सोल्युशन. रेट ऑफ GST 18% आहे, बरोबर आहे. प्रॅक्टिस सेट 4.1 मध्ये या टाईपचे आपण एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत. आणि टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे, ₹10,000 आहे. पहा इथे फॉर्म्युला वापरायची गरज नाही आपल्याला. तर आता याची आपण पर्सेंटेज काढणार आहोत 18%. GST काय होईल, 18% ऑफ ₹10,000, बरोबर आहे. 18% म्हणजे 18/100, ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि इंटू 10,000. पहा हे 2 झिरो कॅन्सल होतील, हे 2 झिरो कॅन्सल होतील, म्हणजे 18 × 100. आन्सर मिळेल आपल्याला ₹1,800, बरोबर आहे. हा GST आहे. आपल्याला काय पाहिजे, CGST आणि SGST. देअरफॉर CGST = SGST. तो किती असतो, GSTचे हाफ असतो, GST/2. GST आलेला आहे /2 म्हणजे ₹900, बरोबर आहे. पहा नंतर आपण खाली सेंटेन्स लिहिणार. काय लिहिणार, देअरफॉर अमाऊंट ऑफ CGST अँड SGST विल बी शोन इन टॅक्स इनवॉइस. म्हणजे त्या बिलामध्ये इज ₹900 ईच. म्हणजे ईच म्हणजे काय, CGST पण तेवढीच आहे आणि SGST पण तेवढीच आहे. म्हणजे प्रत्येकाची अमाऊंट किती आहे, ₹900. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. प्रिपेअर बिझनेस टू कन्झ्युमर म्हणजे B2C टॅक्स इनवॉइस. आपल्याला इथे टॅक्स इनवॉइस तयार करायचा आहे. म्हणजे GSTचं बिल बिझनेसमननं कस्टमरला कशाप्रमाणे दिलेलं असेल ते आपल्याला इथे तयार करायचं आहे. पहा माहिती दिलेली आहे, राईट नेम ऑफ सप्लायर. आपल्या मनाने लिहायचे आहेत. इथे लिहिणार आपण टॅक्स इनवॉइस. सप्लायरचं नाव मनाने लिहिणार आपण. पहा सप्लायरचं नाव आपल्या मनाने घ्यायचं आहे, कॅपिटलमध्ये लिहायचं आहे सप्लायर. पहा दिलेल्या वस्तू इलेक्ट्रॉनिक्स आहेत, त्यामुळे आपण काय करू, एखाद्या इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचं नाव लिहिणार आहोत. सपोज MS वैभव इलेक्ट्रॉनिक्स, हे इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचं नाव लिहिलेलं आहे आपण. सप्लायर लिहिला. ॲड्रेस लिहायचा आपल्याला. ॲड्रेस मनाने लिहायचा आहे, व्यवस्थित चांगला एखादा ॲड्रेस तयार करून ठेवायचा. 24 सुभाष रोड, अंदाजे लिहायचा आहे, सुभाष रोड मुंबई. समजा हा ॲड्रेस मुंबईचा आहे, वैभव इलेक्ट्रॉनिक्सचा. आता पिनकोड लिहायचा. पिनकोड 6 अंकी लिहायचा आहे. सपोज 85 हा पिनकोड आहे. आणि स्टेट लिहायचा आहे, मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे, महाराष्ट्र स्टेट. महाराष्ट्र स्टेट लिहिला. पहा याखाली आपण मोबाईल नंबर लिहू शकतो आणि त्या सप्लायरचा Gmail ID म्हणजे ईमेल ID पण लिहू शकतो. मोबाईल नंबर, या सप्लायरचा मोबाईल नंबर. मोबाईल नंबर 10 अंकी असतो आपल्याला माहिती आहे, म्हणून कोणतेही 10 अंक लिहायचे. फक्त सुरुवात 989997 अशी याप्रमाणे करायची आणि 10 अंक लिहायचे. 2 4 6 8 10 अंक. त्याचा ईमेल ID पण लिहू शकता, ईमेल ID. म्हणजे GSTचं ओरिजिनल बिल कशाप्रमाणे असेल ते आपल्याला इथे तयार करायचं आहे. www.vaibhavelectronics@gmail.com याप्रमाणे Gmail ID लिहू शकता. पहा नंतर आपल्याला इनवॉइस नंबर लिहायचा आहे. पहा इनवॉइस नंबर म्हणजे हे बिल, त्या सप्लायरचं बिल नंबर काय असेल, इनवॉइस नंबर. हे बिल किती नंबरचं असेल, समजा GSTचं बिल आहे म्हणून GST/125. समजा 125 नंबरचं बिल आहे हे, हा इनवॉइस नंबर.
हे कस्टमरला दिलेलं आहे. या वैभव इलेक्ट्रॉनिक्सनं बिल नंबर 125 आहे. नंतर आपल्याला GST नंबर लिहायचा आहे. GSTIN GST नंबर. येथे सुरुवातीला 27 लिहायचा आहे, कारण आपण महाराष्ट्र स्टेट घेतलेला आहे. महाराष्ट्र स्टेटचा GST कोड 27 आहे. 27 लिहायचा. जर येथे महाराष्ट्र लिहिलं आणि येथे 27 लिहिलं नसेल तर आपला अर्धा मार्क कॅन्सल होईल. नंतर 5 लेटर आपल्याला कॅपिटल लिहायचे आहेत. 27 नंतर 5 लेटर कॅपिटल कोणतेही लिहू शकता. PQRST 5 लेटर आपण कॅपिटल लिहिले. नंतर 4 डिजिट लिहायचे आहेत आपल्याला. सपोज 1 2 5 4 आणि नंतर एक कॅपिटल लेटर लिहायचं आहे. सपोज F. नंतर आपल्याला इथे 1 लिहायचं आहे. Z आणि 5 हे 3 लेटर डिफॉल्ट आपल्याला लिहायचे आहेत. पहा, हे 2 लेटर लिहायचे आहेत. 27 हे 5 लेटर आहेत. हे 4 लेटर, हा 1 लेटर आणि हे डिफॉल्टमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पहा, GST नंबर लिहिलेला आहे आपण. नंतर आपल्याला डेट लिहायची आहे. पहा, इथे लिहिणार आपण इनवाईस डेट. डेट काय लिहिणार? 5 मार्च कोणती एखादी तारीख 2021. पहा, सप्लायरची ही माहिती आपण लिहिली. आता याप्रमाणे आपल्याला रो आणि कॉलम कन्स्ट्रक्ट करायचे आहेत. पहा, इथे आपण लिहिणार सिरियल नंबर. सिरियल नंबर. नंतर आपल्याला इथे HSN कोड दिलेला आहे प्रत्येक वस्तूचा. तो HSN कोड लिहिणार आपण. HSN कोड. पहा, HSN कोड नंतर आपल्याला वस्तू आहेत म्हणजे नेम ऑफ प्रोडक्ट. नेम ऑफ प्रोडक्ट असं लिहिणार. नेम ऑफ प्रोडक्ट. त्या प्रोडक्टचा रेट किती आहे तो लिहिणार आपण. रेट. आणि किती क्वांटिटी घेतल्या ते लिहिणार. क्वांटिटी नंतर टॅक्सेबल अमाऊंट. हे लक्षात ठेवावे लागेल. टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे किती रुपयाला टॅक्स लागणार आहे ते लिहायचं आपल्याला. येथे लिहिणार आपण CGST आणि येथे लिहिणार SGST. पहा, CGSTमध्ये आपल्याला 2 कॉलम करायचे आहेत आणि SGSTमध्ये 2 कॉलम करायचे आहेत. पहा, येथे लिहिणार रेट आणि येथे लिहिणार टॅक्स. CGSTचा रेट काय आहे, काय पर्सेंटेज आहे आणि टॅक्स किती लागलेला आहे. त्याचप्रमाणे येथे पण रेट आणि टॅक्स आणि येथे लिहिणार टोटल. मोबाईल बॅटरी आहे 200 रुपयाला एक आहे. रेट ऑफ GST 12% आहे आणि HSN कोड 8507 आहे. पहा, HSN कोड 8507 आहे. सिरियल नंबर 1 आणि नेम ऑफ प्रोडक्ट मोबाईल बॅटरी. येथे लिहिणार मोबाईल बॅटरी. रेट किती आहे मोबाईल बॅटरीचा? 200 रुपीज. एका मोबाईल बॅटरीचा 200 रुपीज रेट आहे. किती क्वांटिटी घेतलेल्या आहेत? 1 पीस. म्हणजे येथे 1 लिहिणार. क्वांटिटी 1. टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे एवढ्या रुपयाला टॅक्स लागेल. ₹200. एकच आहे बरोबर आहे. 2 असत्या तर ते 400 आले असते. इथे 3 असेल तर इथे 600. येथे 1 असल्यामुळे यांचा मल्टिप्लिकेशन येथे येईल. रेट. पहा, आता CGSTचा रेट. आपल्याला GSTचा रेट 12% आहे म्हणजे CGSTचा काय असेल? त्याचे हाफ असेल 6%. बरोबर आहे. टॅक्स किती लागेल? 200चे 6% म्हणजे काय होईल? 12 रुपये. ₹12. जो रेट CGSTला आहे तोच रेट SGSTला असेल म्हणजे 6% आणि ₹12. बरोबर आहे. आणि टोटल काय होईल? आता टोटल काय होईल? ही प्राईस, हा टॅक्स CGST आणि SGST या तिघांची ॲडिशन होईल. पहा, 212 + 12 म्हणजे ₹224. नंतर आपल्याला हेडफोन आहे. पहा, 2 नंबरचं प्रोडक्ट हेडफोन आहे. त्याचा HSN कोड दिलेला आहे 8518. येथे लिहिणार हेडफोन. नेम ऑफ प्रोडक्ट हेडफोन. हेडफोनची प्राईस आहे ₹750. ₹750. पहा, वस्तू किती घेतलेल्या आहेत? 1 पीस म्हणजे क्वांटिटी 1. टॅक्सेबल अमाऊंट एवढ्या रुपयाला टॅक्स लागेल ₹750. बरोबर आहे. आता GSTचा रेट किती आहे? 18% आहे. 18% GST आहे म्हणजे CGST त्याचे हाफ 9% होईल.
बरोबर आहे. आता याचे 9%, 750चे 9%. पहा 750 म्हणजे 9/100 हे कॅन्सल होईल, हे कॅन्सल होईल, म्हणजे 75 × 9/10. पहा हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर मिळेल आपल्याला 67.5. म्हणजे हे काय होईल 67.50 रुपीज एवढा CGST लागेल. SGST पण तेवढाच लागेल. इथे लिहिणार 9% आणि 67.50 रुपीज. बरोबर आहे. आता ही टोटल लिहायची, म्हणजे ही प्राईस 750, CGST आणि SGST तिघांची ॲडिशन, ही तिघांची ॲडिशन जर केली आपण तर ती मिळेल आपल्याला ₹885. पहा नंतर आपल्याला टोटल अमाऊंटची टोटल येथे लिहायची आहे. ही टोटल होईल ₹1109 रुपीज. पहा याप्रमाणे आपल्याला टॅक्स इनवॉइस तयार करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. यापूर्वीच्या प्रश्नामध्ये आपण बिझनेस टू कंझ्युमर म्हणजे B2C याप्रमाणे टॅक्स इनवॉइस तयार केलेला आहे. आता या प्रश्नामध्ये आपल्याला B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस हा टॅक्स इनवॉइस तयार करायचा आहे. म्हणजे दोघांना पण GST कोड असतील, म्हणजे एक सप्लायर असेल आणि एक रिसिपियंट असेल. बरोबर आहे. पहा इथे आपल्याला सप्लायर आणि रिसिपियंटचे नाव आपल्या मनाने लिहायचे आहेत आणि हे टॅक्स इनवॉइस पूर्ण करायचं आहे. पहा सप्लायर लिहू आपण. पहा वस्तू कोणत्या आहेत, पेन्सिल बॉक्सेस आणि जिगसॉ पझल्स, म्हणजे एका जनरल स्टोअरचे आहेत. बरोबर आहे. आपण काय लिहिणार, सप्लायर MS, सपोज चेतना स्टोअर्स, चेतना स्टोअर्स. ॲड्रेस लिहिणार 24 सुभाष रोड मुंबई. हा सप्लायर आहे. पिन कोड लिहिणार, पिन कोड 6 अंकी लिहायचा आहे. 4 पासून सुरुवात करायची. पहा स्टेट लिहिणार महाराष्ट्र. पहा याखाली तुम्ही मोबाईल नंबर टाकू शकता आणि ईमेल ID पण टाकू शकता सप्लायरचा. नंतर आपल्याला हा सप्लायर झाला. आता रिसिपियंट म्हणजे या सप्लायरने याला बिल दिलेलं आहे. रिसिपियंट सपोज कुलकर्णी एंटरप्राइजेस. ॲड्रेस लिहायचा आहे 207 कर्वे रोड मुंबई. येथे महाराष्ट्र. खाली लिहिणार आपण इनवॉइस नंबर. इनवॉइस म्हणजे किती नंबरचं बिल आहे त्या सप्लायरचं. सपोज GSTचं बिल आहे म्हणून GST/ सपोज 126 126 नंबरचं बिल आहे या सप्लायरनं या रिसिपियंटला दिलेलं. आता आपल्याला दोन्ही पण बिझनेस असल्यामुळे आपल्याला दोघांचे पण GST कोड लिहायचे आहेत. पहा इथे लिहिणार GST कोड GST कोड. पहा महाराष्ट्र असल्यामुळे 27 PQ येथे 5 लेटर कॅपिटल लिहिणार. PQRST 4 डिजिट लिहिणार. 4321 येथे एक लेटर लिहिणार आपण सपोज F आणि 1Z5 हे आपल्याला डिफॉल्ट लिहायचे आहेत 3 लेटर. हे हा याचा GST नंबर झालेला आहे. आता रिसिपियंटचा GST नंबर 27. पहा हा वेगळा असणार आहे कारण तो त्याचा GST नंबर आहे. बरोबर आहे. सपोज ABCDE 1234 K आणि 1Z5. आपला डेट लिहायची आहे. इनवॉइस डेट 5 मार्च 2021. पहा 2 आयटम आहेत. सिरियल नंबर 1 आणि 2. नंतर पेन्सिल बॉक्सेस आहेत. HSN कोड दिलेला आहे पेन्सिल बॉक्सचा 3924. येथे लिहिणार 3924. नेम ऑफ प्रोडक्ट पेन्सिल बॉक्सेस. रेट आहे 20 रुपीज. म्हणजे एका पेन्सिल बॉक्सचा रेट 20 रुपीज आहे. आणि क्वांटिटी किती घेतलेली आहे पहा. येथे क्वांटिटी आहे 100. म्हणजे प्राईस किती होईल टॅक्सेबल अमाऊंट दोघांचा मल्टिप्लिकेशन होईल. जेवढी क्वांटिटी आहे आणि रेट आहे दोघांचा मल्टिप्लिकेशन ₹100
2000 या दोघांचा मल्टिप्लिकेशन एवढा येईल, बरोबर आहे. आता रेट पहा, GSTचा रेट किती आहे 12%, म्हणजे हा रेट किती असेल 6%, CGSTचा 6% आणि SGSTचा 6%. टॅक्स किती लागणार आहे ह्या 2000ला 6% म्हणजे ₹120, बरोबर आहे. 2000चे 6% म्हणजे 2000 × 6/100. हे 2 0 कॅन्सल, हे 2 0 कॅन्सल, म्हणजे 20 × 6 म्हणजे 120, बरोबर आहे. हे पण काय येईल ₹120. टोटल काय होईल ही अमाऊंट प्लस ही अमाऊंट आणि प्लस ही अमाऊंट, CGST, SGST आणि टॅक्सेबल अमाऊंट यांची ॲडिशन म्हणजे ₹2240 होईल, बरोबर आहे. आता दुसरं प्रोडक्ट आहे आपल्याला जिगसॉ पझल्स. त्याचा कोड दिलेला आहे 9503. येथे लिहिणार 9503, बरोबर आहे. नंतर जिगसॉ पझल्स, येथे प्रोडक्टचं नाव लिहिणार जिगसॉ पझल्स. पहा, जिगसॉ पझल्स क्वांटिटी 50 आहे आणि रेट आहे ₹100. रेट आहे ₹100 आणि क्वांटिटी आहे 50. हा मल्टिप्लिकेशन 5000, ₹5000. पहा, GSTचा रेट आहे 12%, म्हणजे हा रेट असेल 6% आणि हा पण रेट असेल 6%, बरोबर आहे. पहा, याचे 5000चे 6% म्हणजे काय होईल ₹300. येथे लिहिणार 300. हे पण काय होईल, कारण CGST आणि SGST इक्वल असतात, बरोबर आहे. हे टोटल घ्यायचे आपल्याला. ही टोटल काय होईल, हे 5000, हे 300 आणि हे 300, तिघांची ॲडिशन येणार आहे ₹5600, बरोबर आहे. आता टोटल, ही टोटल मारायची. ही टोटल किती येणार आहे ₹7840. याप्रमाणे सप्लायरने रिसिपियंटला दिलेलं टॅक्स इनवॉइस आपण तयार केलेलं आहे. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.